आधी आपण घेतलं आहे ड्रायफ्रूट, साखर, दूध आणि तांदूळ. टोप तापले आपले. यात आपण आता तूप टाकूया. तूप मस्तपैकी असं गरम झालं आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तुपात फ्राय करायचे चांगले सुटसुटीत होईपर्यंत. तांदूळ चांगले फ्राय झाले, सुटसुटीत झाले तर खीरला एक मस्त अशी चव येते. ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहेत. खूप छान अशी आपली खीर बनणार आहे इकडे. इथे आपले तांदूळ चांगले सुटसुटीत झालेत. आता इलायची आणि ड्रायफ्रूट हे आपण थोडं फ्राय करून घेऊया. चांगले व्यवस्थित फ्राय करून घेऊया, म्हणजे ड्रायफ्रूटमधलं मॉइश्चरायझर आहे ते पूर्णपणे जाते. इथे आपले आता ड्रायफ्रूट चांगले भाजून झाले आहेत. आता याच्यात आपण दूध टाकूया. मस्त दूधला एक मस्त अशी उकळ काढायची छानसं दूध शिजवून घ्यायचं मस्त एकदम. जेवढं तुम्ही दूध शिजवणार तेवढं खीरला घट्ट होईल. इथे आपलं दूध शिजलं आहे. याच्यात आता साखर टाकूया आणि साखर आणि तांदूळ व्यवस्थित शिजवून घेऊया. इथे आपली खीर तयार झाली आहे मैत्रिणींनो. मी आता वाटीत घेत आहे. ठीक आहे, मस्त गरम गरम पुऱ्या आहेत खीरसोबत. अप्रतिम खीर आपली इथे दिसते आहे. तुम्हीही नक्की